अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना फटका. 17 जिल्ह्यांमध्ये 13,000 हेक्टरपेक्षा अधिक शेती पिकांचं नुकसान. तर गहू, हरभरा, भाजीपाला आणि फळ पिकांना देखील दणका. मुंबईमध्ये पुढचे 3 दिवस अवकाळी पावसाचे. 7 एप्रिलपर्यंत मुंबईसाठी येलो अलर्ट. तर काही ठिकाणी तुरळक आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह कोसळणार पाऊस. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पुणे महापालिकेचा तब्बल 27 कोटी 38 लाख रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स थकवला. थकीत प्रॉपर्टी टॅक्सचं बिल साम टीव्हीच्या हाती. दीनानाथ मंगेशकर प्रकरणी चौकशीसाठी आता समिती. तर मुख्यमंत्र्यांची घोषणा. सहधर्मदाय सह आयुक्तांच्या 4 समितींकडून तपास. पुणे पोलीस नोंदवणार रुग्णालय व्यवस्थापनाचा जबाब. तो महात्मा गांधी वक्फ दुरुस्ती विधेयकाला कायदेशीर आव्हान. काँग्रेस आणि ओबीसींची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका. विविध राज्यांमध्ये निदर्शनं. खुलताबादमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारा. नामकरण देखील रत्नपूर करा. भाजप आमदार संजय केणेकर यांची मागणी. महायुती सरकारकडून मुंबईकरांना आणखी एक गिफ्ट मिळण्याची शक्यता. मुंबई मेट्रो ॲक्वा लाईनचा दुसरा टप्पा 10 ते 15 एप्रिल दरम्यान सुरू होण्याची शक्यता. पश्चिम रेल्वेवरती शनिवारी तर मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक. शनिवारी बोरीवली अंधेरी दरम्यान अप आणि सोल लाईनवर परिणाम. अंबरनाथ ते कर्जत लोकल रद्द. तर रविवारी बदलापूर कर्जत लोकल सेवा बंद. शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात. साई मंदिराला आकर्षक सजावट. रविवारी मंदिर दर्शनासाठी 24 तास राहणार खुलं. लखनौ सुपर जायंट्सची मुंबईवर 12 रन्सने मात. आयपीएल सीझनमध्ये मुंबईचा तिसरा पराभव. पॉइंट्स टेबलमध्ये 6व्यावरून 7व्या स्थानावरती घसरण.